तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा यवतमध्ये असणार आहे। तुकोबांना आता विठुरायाची आस लागली आहे। तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यवतमध्ये असेल। दौंड तालुक्याच्या सीमेवर फुलांचा वर्षाव करत तुकोबांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। यवत मुक्कामी काळभैरवनाथ मंदिरामध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रायचंद यांच्याकडून। रायचंद, तुकोबांना आता विठुरायाची आस लागली आहे। यवतमध्ये आज मुक्काम आहे, कसं वातावरण आहे, वारकऱ्यांची काय मत आहेत? नक्कीच आपण पाहिलं देहूवरून ही पालखी निघाली होती आणि आज 6वा दिवस आहे। आपण लोणी काळभोरला आहोत आणि लोणी काळभोरमधून आता पालखी थोड्याच वेळात या ठिकाणून प्रस्थान ठेवणार आहे। यवतला मुक्काम असणार आहे। मागे जर पाहिलं तर रथाची सजावट सुद्धा रात्री अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे। रोजच्या रोज या ठिकाणी रथ वेगवेगळ्या फुलांनी असेल किंवा पानांनी असेल विविध रंगी हे सगळं सजावट असते आणि हा रथ ज्या मार्गावरती असतो त्या ठिकाणी भाविक अक्षरशः आपले रथासोबत फोटो काढण्यासाठी झुंबड करत असतात, गर्दी करत असतात। रोजच्या रोज नव्याने सजवण्यात येणारा हा रथ आणि रथासोबत आपला एकतरी फोटो असा असं प्रत्येकाला वाटत असतं। रात्री 12 ते 2च्या दरम्यान या रथाची सजावट करण्यात आली आणि सकाळी आता थोड्याच वेळापूर्वी येथील पालखीतळ जे आहे कदमाक वस्ती ग्रामपंचायत त्या ठिकाणी कीर्तन सोहळा सुद्धा झाला। एक 8 वाजता साधारण या रथाचं प्रस्थान यवतच्या दिशेने होणार आहे। आजचा जो मुक्काम आहे यवतला असणार आहे। त्यापूर्वी आता भाविकांची या ठिकाणी वारकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी पालखी तळावरून हा रथ सोहळा यवतच्या दिशेने जाईल। 6वा दिवस आहे, यवतला हा मुक्काम असणार आहे। त्यापूर्वी प्रत्येक जण आता या ठिकाणी लोणी काळभोरकर या रथाला महाराजांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत। भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे आणि यामुळं आज आपण जर पाहिलं तर 6व्या दिवशी यवतला हा मुक्काम असणार आहे। त्यापूर्वी हा जो वाहनतळ आहे हा फुलून गेलेला आहे। निम्मे वारकरी पुढे गेलेले आहेत, काही पालख्यासुद्धा पुढे गेलेल्या आहेत। त्यामुळं एक चैतन्यमय वातावरण आज या निमित्ताने पाहायला मिळते। खरे अधिक अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर तुकोबांना विठुरायांना भेटण्याची आस लागली आहे आणि आज यवतमध्ये ते मुक्कामी असणार आहेत। पुढे आपण जाऊया। पुढची बातमी ही नागपूरमधून येते। नागपुरातील रामझुला हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना न्यायालयानं मोठा धक्का दिलाय। आरोपी रितिका मालूची सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्यामुळे न्यायालयानं त्यांची अटक जी आहे ती बेकायदेशीर ठरवली आहे। अपघातानंतर 4 महिने फरार असलेल्या रितिका मालूनं 1 जुलैला पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं होतं। मात्र कलमवाढ करण्यात पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी न घेतल्यानं रितिका मालूची सुटका करण्यात आली आहे। तिची अटक जी आहे ती बेकायदेशीर दाखवण्यात आली आहे। न्यायालयानं पोलिसांना मोठा दणका दिल्याचं कळतंय। तर नागपूर रामझुला हिट अँड रन प्रकरणातली ही एक मोठी अपडेट समोर येते। नागपूर पोलिसांना न्यायालयाकडून मोठा धक्का देण्यात आलाय। रितिका मालू हिची सुटका करण्यात आली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, हे संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीची सुटका करण्यात आली आहे, काय सांगाल? अतिशय धक्कादायक हे सगळं प्रकरण आहे, कारण ज्या पद्धतीनं मद्यपान करून जे आहे ते 2 तरुणांना नागपूरच्या रामझुल्यावर चिरडून त्यांची हत्या झाल्याप्रकरणी जे आहे ते यातील आरोपी रितिका मालू ही गेले 4 महिने पोलिसांना गुंगारा देऊन फरार होती। मात्र याच रितिका मालूनं जे आहे ते पोलिसांमध्ये 1 जुलैला आत्मसमर्पण केलं। मात्र हे आत्मसमर्पण केल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली। जे कायद्याचे रक्षण करते पोलीस म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या पोलिसांनाच कायद्याचं ज्ञान नाही का, असा सवाल जो आहे तो या निमित्तानं उभा झाला। कारण या प्रकरणात कलमवाढ करण्या अगोदर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांची परवानगी घेणं अपेक्षित होतं। मात्र तशी परवानगी जी आहे ती पोलिसांनी घेतली नाही आणि या सगळ्या तांत्रिक गोष्टीचा फायदा जो आहे तो रितिका मालू याला झाला। कारण काल ज्यावेळी रितिका मालू याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं, प्रथम श्रेणी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं, त्यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर यामध्ये पोलिसांनी जे आहे ते प्राथमिक परवानगी न घेतल्यामुळे याचा फायदा जो आहे तो रितिका मालूला झाला। नक्कीच रितिका मालू हिला या गोष्टीचा फायदा झालेला आहे आणि तिची सुटका करण्यात आली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर लोणावळ्याच्या दुर्घटनेनंतर वसई विरारमधील पोलीस आणि पालिका यंत्रणा अद्याप जागी झाली नाहीये।
वसईत तुंगारेश्वर, चिंचोटी असे 2 धबधबे आहेत. या धबधब्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. लोणावळ्याच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील संपूर्ण धबधबे हे सध्या चर्चेत आहेत. अशातच तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांकडून बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील मोठ्या संख्येने पर्यटकांकडून या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. 2-3 चीज की प्रॉब्लम है। पहले तो इधर कुछ पुलिस वगैरह की कुछ सेफ्टी नहीं है ज्यादा इधर, और गार्ड वगैरह भी नहीं है। और इधर मैंने देखा 2-3 जन आए अभी ड्रिंक कर बोतल ऐसी फेंक दी और बच्चों के पैर में भी लगी। वो सब फील भी अच्छा आया, विजिट भी पब्लिक वगैरह फैमिली सब आ रहा है। लोन लाभ जैसा फील आ रहा है यहाँ पे, लेकिन फर्क इतना है कि थोड़ा जो सेफ्टी का इनका है, थोड़ा इनका ध्यान रखे तो अच्छी बात है, जिससे अच्छा रहेगा, फॅमिली और ज्यादा आएगी और विजिटर बढ़ेंगे। जरा रस्ते खराब आहेत आणि स्त्रिया भरपूर प्रमाणात येत आहेत, पण त्यांना चेंजिंग रूम म्हणून सुविधा ठेवली पाहिजे, पण ती इथे नाही है। वाटरफॉल है तो लड़कियों के लिए कपड़े चेंज करने के लिए जगह नहीं है, और लड़कियों के प्रोटेक्शन के लिए कोई नहीं, ऊपर दारू पीते सब, सिगरेट फूकते, लड़कियों को छेड़ते, ये सब नहीं होना चाहिए इधर। और इधर जरा भी 1% भी सुविधा नहीं है, कब क्या हो जाए किसके साथ, कोई लड़की के साथ, तो ये चीज भी होनी चाहिए इस जगह पे। इधर बैठने के लिए थोड़ा सा चेयर वगैरह रहना चाहिए। और बारिश का टाइम है, रोड का हालत देखो इतना खराब है। कम से कम अगर रोड प्रॉपर नहीं रहेगा तो लोग आते जाते अगर गिरेंगे तो डायरेक्ट नीचे गिरेंगे तो कुछ भी हो सकता है। तर यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। मुंबई शहर आणि उपनगरात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसला तरी राज्यात बहुतांश ठिकाणी धोधो पाऊस कोसळतोय। आता राज्यात चालू महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106% पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे। देशातील विविध ठिकाणाच्या हवामान क्षेत्रातील वैधता अजूनही काही प्रमाणात अपुरे पडणारे तंत्रज्ञान यामुळे पावसाचा 100% अचूक अंदाज बांधणं अशक्य आहे। तरी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता ही आता 85% वर गेली आहे असं मत हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट आणि शिवालिंग पॉइंट्सच्या परिसरामध्ये सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेस प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे। वन विभागानं तिथं कायमस्वरूपी वनपाल नियुक्त करण्याची व्यवस्था करावी असे आदेश प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिले आहेत। गेल्या 8 दिवसात ताम्हणी आणि भुशी डॅम परिसरामध्ये 2 घटनांमध्ये एकूण 6 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळांवर 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी करण्याचे आदेश दिलेत। सेल्फी काढण्यास, खोल पाण्यात पोहण्यास देखील बंदी करण्यात आली आहे। लोणावळ्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर पुणे रेल प्रशासन आणि स्थानिक लोणावळा नगर परिषदेच्या संयुक्त अतिक्रमण विभागानं कारवाई करत भुशी धरण परिसर मोकळा केलाय। मात्र या कारवाईमुळे पावसाळ्यामध्ये 3 महिने रोजगार असलेले हे शेकडो कुटुंब आता उपासमारीवर आले आहेत। गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये जवळपास 2% वाढ झाल्याचं दिसून येत आहे। एकूण पाणीसाठा हा 7.15% एवढा वाढलाय। ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये भाज्यांच्या दरामध्ये चढउतार दिसतोय। फ्लावरवरचे दर हे 10 रुपयांनी कमी झाल्यामुळे फ्लावरला प्रति किलो 70 रुपये भाव मिळतोय, तर कोबी प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचलाय। टोमॅटो, भेंडी, फरसबी, चवळी आणि शिराळ्यानं 100 गाठली आहे, तर मटारनं 200 गाठलंय। कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे। त्यानुसार मेट्रो 5 मार्गिकेचा कल्याण येथून दुर्गाडीपर्यंत आणि तिथून पुढे उल्हासनगरपर्यंत ही मेट्रो मार्गिका नेण्याचा विचार MMRDA कडून करण्यात येतोय। मध्य रेल्वेच्या सायन्स स्थानकातील 110 वर्ष जुना पूल पाडून त्याची पुनर्बांधणी तसंच 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकांचं काम करण्यात येणार आहे। यासाठी या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। यामुळे बेस्टनं बसच्या 23 मार्गामध्ये बदल केलाय। पुढील 18 महिने पुलाचं काम सुरू राहणार आहे। मुंबईतील सर्व रस्त्यांचे येत्या 2 वर्षात काँक्रिटीकरण करण्याचे महापालिकेनं उद्दिष्ट समोर ठेवलंय। मात्र प्रत्येक रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी पालिकेकडून कोअर टेस्ट केली जाणार आहे। गुणवत्तेची हमी आणि नियंत्रण या माध्यमातून फक्त काँक्रीटचे रस्ते अस्तित्वात येणार नाहीत, तर या रस्त्यांचा दर्जाही सर्वोत्कृष्ट राहील। यावरती रस्ते विभागानं मोठ्या प्रमाणात भर दिल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय।
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला तरी मुंबई महानगरपालिकेचं सुमारे 1167 कर्मचारी अद्याप निवडणूक कर्तव्यावरून आपल्या मूळ विभागांमध्ये परतले नाहीयेत. त्यामुळे आता प्रशासनानं कारवाईचा बगडा उभारण्यास सुरुवात केली आहे. सामान्य प्रशासन विभागानं 317 कर्मचाऱ्यांना वेतन रोखण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत. म्हाडाच्या घरांमध्ये गळती प्रकरणाची मुंबई मंडळानं गंभीर अशी दखल घेतली आहे. एकीकडे इमारतींच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे तर दुसरीकडे ताबा देण्यात आलेल्या 207 पैकी 96 घरांमध्ये अंतर्गत बदल करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे मंडळानं इमारतीची तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी IITची नियुक्ती करण्यात आली आहे. समारंभात किंवा मानवंदना देताना पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या ट्युनिक गणवेश बंद करण्याचे आदेश गृह विभागानं जारी केले आहेत. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास हा गणवेश वापरणं खूप अडचणीचं होतं. त्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर वाघबीळ ब्रिज आणि पाटलीपाडा ब्रिज या ठिकाणी यू आणि आय गर्डर टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे मालवाहू वाहनांना या मार्गावर आजपासून 15 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी प्रवेश बंद असणार आहे. गेल्या 5 महिन्यात ठाणे जिल्ह्यातील 11,857 शिधापत्रिका धारकांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेतलाय. तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेखाली मोफत मिळत असल्यामुळे रुग्णांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी फायदा घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. नवी मुंबई शहरामध्ये 4 चाकी वाहनांची विक्री काही प्रमाणात स्थिर असली तरी दुचाकीला ग्राहकांची चांगली पसंती मिळताना दिसते. विशेषतः 15 ते 25 लाखापर्यंत ऑटोमॅटिक कारला मागणी असून अशा वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. भिवंडी तालुक्यातील धामणगाव आणि वडपे चिंचवली खालिंग या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य माजलंय. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागतोय. त्यातच पावसाळ्यानंतर रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानं प्रवास करायचा तरी कसा असा सवाल जो आहे तो नागरिकांना भेडसावतोय. पुणे शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेला 7वा रुग्ण डहाणूकर कॉलनीमध्ये आढळलाय. आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती ही स्थिर असून त्यापैकी कुणालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता आलेलं नाहीये. नवी मुंबई महानगरपालिकेनं CBD ते दिघापर्यंत संपूर्ण शहरात 1298 कॅमेरे बसवलेत. सर्व प्रमुख रस्ते, चौक, सिग्नल, मार्केटसह खाडी किनाऱ्यावरही लक्ष ठेवलं जाणार आहे. तसंच शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व वाहनांवरती नजर ठेवली जाईल. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची नोंद ठेवली जात असून लवकरच ऑनलाईन दंड आकारण्याची सुद्धा पद्धत सुरू केली जाईल. सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या कामासाठी गेल्या किमान 4 वर्षापासून बंद असलेल्या मरीन ड्राईव्ह येथील पदपथ पर्यटकांसाठी नव्यानं खुला करण्यात आलाय. मात्र या पदपथावरती पूर्वीसारख्या वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. नव्यानं बांधलेल्या पदपथाखाली समुद्राचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी वृक्षारोपाचं लागवड करू शकता येणार नाहीये अशी माहिती समोर येते आहे. त्यानंतर नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येते. दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत. आंदोलन आणि जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत. आरोपी आंदोलकांच्या नावाबाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे. अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून. उदय, नागपूरमध्ये जी घटना घडली दीक्षाभूमीमधल्या या घटनेबाबत ही मोठी अपडेट समोर येते. कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अगदी खरं आहे, कारण आपण 2 दिवस आधी पाहिलं होतं नागपूरच्या दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंगला जो आहे तो नागरिकांचा विरोध होता आणि या नागरिकांच्या विरोधातून नागरिकांचा संताप जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला होता. नागरिकांना बांधकाम साहित्याची मोठ्या प्रमाणात जी आहे ती तोडफोड केली होती आणि आता यानंतर पोलिसांनी या सगळ्या संदर्भात कारवाईला जी आहे ती सुरुवात केलेली आणि नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेला. प्रामुख्याने यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये एक गैरकायद्याची मंडळी जमवून आंदोलन आणि जाळपोळ केल्याचा पहिला गुन्हा आहे, तर दुसरा गुन्हा गैर कायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा आहे. खरं तर हे दोन्ही गुन्हे गंभीर आहेत आणि हे गुन्हे जे आहेत आता दाखल करण्यात आलेले आहे. मात्र हे गुन्हे कोणाविरुद्ध दाखल करण्यात आलेले आहे या बाबतीत जे आहे ते पोलिसांनी अतिशय गुप्तता बाळगलेली आहे, कारण अतिशय
शील हे सगळं प्रकरण आहे. त्यामुळे आता पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर बरं. आणखी या प्रकरणात पोलीस काय कारवाई करते पाहणं महत्वाचं. नक्कीच पुढील कारवाईकडे आपलं लक्ष असेल. उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.